हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू विवा बाईट डायरीज। आज मी एक खूप सिंपल रेसिपी घेऊन आलेली आहे तुमच्यासाठी, जी सगळ्यांच्याच घरात बनते पण वेगवेगळ्या पद्धतीमध्ये बनत असते। कोकणी आणि मालवणी पद्धतीमध्ये एक वरण बनतं, गोडं वरण किंवा गोडी डाळ बोलतात त्याला। तर ती मी आज बनवते आहे, तर मला वाटलं तुमच्याशी शेअर करावं म्हणून आज मी तुमच्यासाठी ही रेसिपी घेऊन आलेली आहे। इथे मी तुरीची डाळ घातलेली आहे भिजत अर्धा तास आधी। ही डाळ भिजत यासाठी घातली कारण ही डाळ आपण कुकरमध्ये नाही शिजवणार आहोत, डायरेक्ट भांड्यामध्ये आपण शिजवायला घालणार आहोत त्याला टोपामध्ये। आणि या डाळीसाठी मी इथे लसूण घेतलेले आहेत 5-6 बारीक चिरून, कोथिंबीर घेतलेली आहे, 4-5 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत उभ्या चिरून, कढीपत्ता, एक टोमॅटो उभा चिरून घेतलेला आहे आणि थोडंसं ओलं खोबरं घेतलेलं आहे अर्धा वाटी। आता आपण ज्या भांड्यात आपल्याला डाळ बनवायची आहे त्याच्यामध्ये आपण पाणी ठेवूया अंदाजे, डाळीपेक्षा डबल पाणी ठेवायचं आहे गरम करायला आणि ते उकळू द्यायचं आहे, पाणी बॉईल होऊ द्यायचं। हे बघा, डाळ मी आता व्यवस्थित धुवून घेतलेली आहे 2-3 पाण्याने आणि पाणी काढून टाकलं आहे। तर जसं पाणी उकळेल कढईतलं तर त्या उकळत्या पाण्यात आपल्याला ही धुतलेली डाळ ॲड करायची आहे आणि या डाळीला जास्त करून फोडणी देत नाहीत, तडका देत नाही, पण तुम्हाला हवे तर तुम्ही नंतर तयार झाल्यानंतर पण याला एक लाल मिरचीचा हिंगाचा तडका देऊ शकता, छान लागेल। पण ही डाळ अशीही खूप सुंदर लागते, अशीच बनवतात ही, विदाऊट ऑइल विदाऊट तडका ही डाळ बनते। हे बघा, आता आपण ही डाळ ॲड केलेली आहे गरम पाण्यामध्ये उकळत्या आणि हे वरचा जो फेस येतो ना डाळीचा उकळताना तो काढून टाकायचा नेहमी, जर आपण डायरेक्ट शिजवत असू भांड्यामध्ये तर, कारण तो आपल्या शरीरासाठी अपायकारक असतो, त्यामुळे तो काढून टाकायचा नेहमी। हे बघा, आता डाळ बॉईल होती आपली, तर बॉईल होताना त्याला आणखीन फेस येतो, तर तो वरचा सगळा फेस जेवढा जमतो आहे ना तेवढा आपण काढून टाकायचा। हे बघा, मी इथे काढून टाकला आहे सगळा। आणि मंडळी, माझे तुम्हाला व्हिडिओ जर असेच आवडत असतील मित्रांनो, तर प्लीज माझ्या व्हिडिओंना लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला प्लीज, बेल आयकॉन प्रेस करत जा म्हणजे तुम्हाला माझे नोटिफिकेशन सगळ्यात आधी मिळतील। आता मी डाळ उकळायला लागल्यावर त्यामध्ये मी मीठ घातलेलं आहे चवीनुसार, हिंग घातलेला आहे अर्धा चमचा, हळद घालूया आपण त्याच्यामध्ये। हे बघा, ॲड करायचं आहे आणि आता याला उकळू द्यायचं आहे। यामध्ये ही डाळ उकळतानाच आपल्याला हे बघा मोहरी घालायची आहे, थोडेसे जिरे घालायचे आहेत, लसूण घालायचा आहे, तुम्ही ठेचूनही घालू शकता किंवा बारीक असा चिरूनही घालू शकता, डायरेक्ट घालायचा आहे उकळत्या डाळीमध्ये। याची जी टेस्ट येते ना ती खूप आपल्या रेग्युलर वरणापेक्षा खूप वेगळी लागते या वरणाची टेस्ट, कारण हे आपण डायरेक्ट कुक केलेलं असतं सगळं। हे बघा, आता हिरव्या मिरच्याही मी त्याच्यातच टाकून दिलेल्या आहेत। आता ही डाळ चांगली 15 ते 20 मिनटं मीडियम फ्लेमवर उकळू द्यायची आहे, कारण तुरीची डाळ आहे त्यामुळे तिला शिजायला टाईम लागतो। असं आपण जर वरती गॅसवर डायरेक्ट शिजवत असू तर कुकरमध्ये लवकर शिजते, अशी तिला टाईम लागतो। आता त्याच्यावर झाकण ठेवून आपण एक 15 ते 20 मिनटं आपण त्याला मीडियम फ्लेमवर उकळू देऊया चांगलं व्यवस्थित। आता आपण 15 मिनटांनी झाकण उघडून बघितलं आहे, हे बघा डाळीवरती थोडासा फेस जमा झाला आहे, तोही आपण नंतर काढून टाकणार आहोत। हे बघा, आधी आपण काढून टाकला होता, हा पुन्हा जमा झालेला फेसही आपण वरचा काढून टाकूया। आणि डाळ उकळते अजून, आता डाळ आपली ना थोडीशी बाकी आहे शिजायची, अजून डाळ शिजलेली नाही आहे कारण पाणी सगळं वरती आलेलं आहे, डाळ खाली आहे, याचा अर्थ अजून डाळ काही शिजलेली नाही आहे, थोडीशी बाकी आहे। मी दाखवते तुम्हाला हलवून, हे बघा डाळ अजून अख्खीच आहे, म्हणजे डाळ अजून शिजलेली नाही आहे। आता हिला आपल्याला अजून एक 10 मिनटं तरी लागतील मीडियम फ्लेमवर शिजायला। यामध्ये आता आपण कढीपत्ता घालूया, टोमॅटोही घालून देऊया। आता टोमॅटोच्या मी मोठ्या फोडी ठेवल्या, तुम्हाला हवे तर तुम्ही फाईन चॉप करू शकता।
पण मोठ्या टाकल्याने थोडी ही डाळ खूप छान लागते. ही बघा डाळ अजून कच्ची आहे, अर्धवट शिजलेली आहे. आता हिला पुन्हा आपण झाकण ठेवून 10 मिनटं शिजवून घेऊया मीडियम फ्लेमवर. हे बघा आता 10 मिनटं झालेले आहे. डाळ आपली ऑलमोस्ट शिजत आलेली आहे. आता तुम्हाला जर डाळ एकदम अशी शिजलेली हवी असेल, एकजीव झालेली, तर तुम्ही त्याला रवीनी किंवा आपल्या पळीनी चमच्यानी घोटून घेऊ शकता. आता यामध्ये आपण ना ओलं खोबरं टाकूया या स्टेजला, म्हणजे अजून आपल्याला एक 3 ते 4 मिनटं ही डाळ उकळून घ्यायची आहे, म्हणजे ती व्यवस्थित एकजीव होईल. आता यामध्ये खोबरं घालूया, म्हणजे ते खोबरंही जरा व्यवस्थित शिजेल त्याच्यामध्ये. वरून कोथिंबीर घालूया आणि 3 ते 4 मिनटं व्यवस्थित हिला उकळवून घेऊया मीडियम फ्लेमवर. आणि आपली ही गोडी डाळ तयार आहे. हिला फोडणी वगैरे काही देत नाही, तडकाही नसतो. पण जर तुम्हाला तडक्यावाली हवी असेल तर तुम्ही वरून तडका टाकू शकता याच्यामध्ये. ठीक आहे. हे बघा मी 3 ते 4 मिनटं आता उकळून घेतलेली आहे मीडियम फ्लेमवर चांगली खोबरं टाकल्यानंतर. आणि ही आपली गोडी डाळ तयार आहे. ही बघा मी तुम्हाला दाखवते कशी मस्त कलर, रंग पण किती छान आला आहे बघा, सुंदर. एवढंच आहे की एकजीव थोडीशी, ही डाळ वरती शिजवलेली असते त्यामुळे ती तेवढी एकजीव नाही होत. आणि आपल्याला जर हवीच असेल तुम्हाला तर मग तुम्ही ती चमच्यानी थोडी, आहे बघा मी अशी घोटते ना, अशी तुम्ही घोटून घेऊ शकता. इनफ आहे असंच, नाही तर तुम्ही रवीने घोटून घ्या, काही प्रॉब्लेम नाही. हे बघा व्यवस्थित अशी घोटून घ्यायची. मस्त डाळ तयार झाली आपली गोडी डाळ. अजूनही 2-3 प्रकारच्या डाळी असतात कोकणी मालवणी लोकांमध्ये, मी त्याही दाखवेन तुम्हाला. व्यवस्थित वेगवेगळ्या प्रकाराने बनवल्या जातात. हे बघा मस्तपैकी उकळली आहे डाळ. आता आपण गॅस बंद केलेला आहे, वरून कोथिंबीर टाकली आहे आणि या गरम गरम डाळीत मस्त वरतून आता साजूक तुपाची धार सोडायची आहे. कारण या डाळीला आपण फोडणी घालत नाही, ही डायरेक्ट उकळवलेली डाळ असते, बॉईल. सगळं त्याच्यामध्ये आपण एकसाथ कुक करून घेतलेलं असतं, त्यामुळे वरून थोडंसं तूप घालायचं, साजूक तूप. किंवा आपण जेव्हा ताटात वाढतो भातावरती तेव्हाही वरतून जर तूप सोडलं तरी खूप छान लागतं. मी कढईमध्येच घातला आहे तूप. आणि बघा काय सुंदर रंग आलेला आहे डाळीला, अगदी छान. आणि एकदा अशी डाळ नक्की करून बघा आणि मला नक्की सांगा की ही डाळ तुम्ही बनवली तर तुम्हाला कशी वाटली, माझी रेसिपी टेस्टला कशी होती, नक्की कमेंटमध्ये कळवत जा. आणि प्लीज जर तुम्हाला माझ्या व्हिडिओमधला कुठलाही पार्ट आवडत असेल, पुढे रेसिपीज माझ्या बघायच्या असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, व्हिडिओला बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन्स येतील माझ्या व्हिडिओजचे. आणि माझं पेज पण आहे फेसबुकवर, विवा बाईट डायरी म्हणून, तर तिथे जाऊन प्लीज फॉलो करा पेजला. आणि प्लीज 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 जर तुम्ही माझा व्हिडिओ बघत असाल आणि थोडंही काही आवडत असेल तर प्लीज रिक्वेस्ट आहे की सबस्क्राईब करायला विसरू नका. तुमचं सबस्क्राईब करणं हे खूप एक मोटिवेट करून जातं आणि पुढे अजून छान छान रेसिपीज घेऊन यायला प्रोत्साहन मिळतं. तर तुम्ही जर सबस्क्राईब केलं, चॅनलला लाईक केलं, शेअर केलं तर अशाच अजून छान छान रेसिपीज तुम्हाला माझ्या चॅनलवर आणि माझ्या पेजवर बघायला मिळतील. आणि धन्यवाद तुम्ही माझा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल. रेसिपी कशी वाटली ही नक्की सांगा. आणि अशा गरम गरम वाफाळलेल्या भातावरती ही डाळ घेऊन आणि नक्की टेस्ट करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुम्हाला काय वाटतं ते. प्लीज लाईक, share, subscribe my channel, press bell icon and follow my page. Thank you.